मुंबईत वंचित काँग्रेसची आघाडी वंचित 62 जागांवर लढणार, पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष, हर्षवर्धन सपकाळांचं विधान। तर वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईत असणार, वडेट्टीवारांचा विश्वास। इतकी वर्ष लढाई लढलो, मुंबई कुणी हिसकावू शकलं नाही, रक्त सांडून मिळवलेली मुंबई, 2 गुजराती गिळायला निघाले, उद्धव ठाकरेंची टीका। नागपुरातील रामगिरी निवासानी फडणवीस आणि बावनकुळेमध्ये बैठक, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन, कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा, पवारांच्या निवासानी गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचं स्नेहभोजन। शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर 100 जागा लढणार, प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती। मलिकांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटाचा विरोध। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार, प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्याने प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेला देतं, लाचार होऊन निवडणूक लढवणार नाही, पुण्यात 23 आणि 24 प्रभागात अपक्ष लढणार, रवींद्र धंगेकर आक्रमक। धंगेकरांवर अन्याय होणार नाही, धंगेकरांची कोंडी होत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला, 131 पैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा, उर्वरित 4 जागांसाठी लवकर तोडगा निघणार, सूत्रांची माहिती।